साताऱ्याच्या फलटण या ठिकाणी एका डॉक्टर महिलेवर अत्याचार करण्यात आला आणि यातील दोषी जे आहेत ते पोलीस अधिकारी आहेत आणि या सर्व प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे। आपल्यासोबत आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आहेत। दीदी, घटना तुम्हाला माहिती आहे, काय वाटतं एकूण कशा पद्धतीने सरकार कारवाई करणार? बघा, एकदम निंदनीय अशी घटना आहे की एक डॉक्टर तिला सुसाईड करावं लागतंय आणि पण जे दोषी आहेत मग तिने हातावरती एका सिव्हिलियनचं आणि एका PSIचं नाव लिहिलेलं आहे। तात्काळ त्यांना निलंबनाचे आदेश, त्यांचं निलंबन करावं असे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि ह्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल। पण एक पोलीस अधिकारी अशा पद्धतीने एका महिला डॉक्टरवर अत्याचार करतो आणि तिला आत्महत्या करावी वाटते, म्हणजे एकूण ह्यामध्ये कुठंतरी कारवाई तर होईलच, परंतु ही घटना घडू नये यासाठी सरकारनं काय पावलं उचलायला पाहिजे? बघा, मी तेथील SPंशी आणि सिव्हिल सर्जन या दोघांशी माझं बोलणं झालं। त्या डॉक्टरांनी जी आत्महत्या केली आहे तिने कधीही यापूर्वी की मला त्रास होतोय, माझा छळ होतोय असं कसल्याही पद्धतीचं कुणाशीही तक्रार केली नव्हती, म्हणून असा संशय किंवा तिला काही मदतीसाठी कोणी धावून गेलं नाही वगैरे अशा काही प्रकार झालेला नाही। तरी चौकशी नंतर कळेल की काय नेमकं तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्यासारखं काय घटना घडली। पण हे अत्यंत चुकीचं आहे। एक वर्दीवाला जर अशा पद्धतीने वागत असेल आणि एखाद्या मुलीला आत्महत्या करावी लागत असेल तर हे म्हणजे अत्यंत चुकीचं आहे। पण त्या PSIला सुद्धा कठोर कारवाई, निलंबन तर केलेलंच आहे, पुढे देखील ज्या काही नियमाने शिक्षा असतील ते त्यांचा जो आपलं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो सुद्धा बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता असंही एक समोर आलेलं आहे। नाही, असं मला आपल्याच कडनं कळते। पण अशा चुकीच्या कामाला कुणीही ह्या राज्यामध्ये कोणी कितीही मोठा असला तरी त्याला पाठीशी घालणार नाही, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कडक सूचना असतात की चुकीच्या व्यक्तीच्या पाठीशी कधीच कुठलंही प्रशासन, कुठलाही विभाग, मग आरोग्य विभाग असो, पोलीस डिपार्टमेंट असो, कुणी चुकीच्या व्यक्तीच्या पाठीशी राहणार नाही। म्हणजे जर ह्याच्यामध्ये जर ह्या संदर्भामध्ये डॉक्टर जर दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणार आणि पोलीस विभागाचे असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणार। निश्चित कठोर, जी कठोरातली कठोर कारवाई असेल ती त्यांच्यावर होणार। एकूणच बघायला गेलं तर या सर्व प्रकरणामध्ये डॉक्टर दोषी असतील तर त्यांच्यावर किंवा पोलीस दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असं मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं। पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।